आपण आज गव्हाचे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचं पीठ 3 वाट्या, ह्या वाटीप्रमाणे हे 3 वाट्या घेतलेलं आहे. तूप, डिंक, साखर, काजू, बदाम आणि अक्रोड आणि हे 3 वेलदोडे. आता कढईत आपण तूप घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बदाम वगैरे फ्राय करून घेऊया. आता काजू टाकूया आणि अक्रोड पण टाकूया. थोडा थोडा डिंक फ्राय करून घ्यायचा. डिंक फ्राय झाला आहे. याच्यात काजू, बदाम आणि अक्रोड पण फ्राय करून घेतलेले आहे. साखर मिक्सरमध्ये टाकायची आणि हे 3 वेलदोडे आहे हे सोलून याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पिठी साखर झालेली आहे. आता हे ड्रायफ्रुट्स तळलेले जे आहेत आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हा डिंक पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. आता हे गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे आणि त्याचा असा खमंग वास सुटलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. आता हे सर्व साहित्य आपल्याला परातीत एकत्र करायचं आहे. हे भाजलेलं पीठ, हे ड्रायफ्रुटची पावडर, ही पिठी साखर, तळलेला डिंक जो आहे तो मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे तो पण टाकायचा याच्यात आणि मिश्रण हलवायचं. आता हे मिश्रण गार झालेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. साखर पण पूर्ण विरघळली आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. बघा आपले लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती छान झालेले, खुसखुशीत, खमंग आणि टेस्टी आहे. हे लाडू जिभेवर ठेवताच विरघळतात.